देखील आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुरज जोशी करतील। अध्यक्ष या दोन्ही संघांना एक संधी आहे, जो पहिला बोनस पॉइंट काढेल त्याला संकेत जोशी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। पहिल्या बोनसला 100 रुपयाचं पारितोषिक। दरम्यान बजरंग कडून 1 नंबरचा खेळाडू शिवायच्या प्रांगणात 4-1 अशी लढत। आणि शॉट या स्पर्धेतला अंतिम सामना जो संघ विजयी होईल तो या स्पर्धेच्या चषकावर आपला नाव कोरेल। दरम्यान सुंदर पकड पुन्हा एकदा यशस्वी रायडर जय बजरंग पेलीकडून शिवाईच्या प्रांगणात अर्थात 2-1 अशी लढत। सुपर टॅकलची संधी आणि पुन्हा एकदा यशस्वी जय बजरंग आणि शिवाईकडून त्रुटी काळ घेतलेला आहे। शिवाईकडून 6 नंबरचा खेळाडू जय बजरंगच्या प्रांगणात अर्थात 7-1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि यशस्वी पकड दरम्यान बाद पहिलाच लोनचा बोजा चढतोय शिवाई बांधणवरती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा जय बजरंग बेलीचा यशस्वी रायडर संत
गतीने एकदम प्रेक्षकांच्या भरभरून गेलेला हा मंच शेवटचा सामना पाहतोय. मात्र रिक्त असतं मागे परतो, त्याला प्रत्युत्तर जंगम शिवाईकडून. आजच्या दिवसातला यशस्वी रायडर जंगम पहिल्यांच्या प्राणात आणि बोनस घेऊन परततोय. त्याला प्रत्युत्तर जय बजरंग बेलीचा जय बजरंग रोहा संघाचा 8 नंबरचा हा खेळाडू शिवाईच्या प्राणात. दरम्यान रायडर बाद, त्याला प्रत्युत्तर शिवाई बांधंगडून. आणि आता मात्र पक्कड पुन्हा एकदा जय बजरंग रोहा संघाचा हा यशस्वी रायडर वारंवार चढाया करतोय शिवायच्या प्रांगणात. रिक्त हस्त मागे परतोय, त्याला प्रत्युत्तर शिवाईकडून 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा शिवाई बांधल संघाचा रायडर हॅलो आणि आता मात्र पकड पुन्हा एकदा हा यशस्वी रायडर जंगम जय बजरंग रोहाच्या प्रांगणात. अर्थात 100 रुपयाचा मानकरी ठरलाय संकेत जोशी यांनी. पहिला बोनस साठी जे 100 रुपयाचे पारितोषिक ठेवलेले आहे त्यासाठी जंगम यांनी हे पहिलं बोनसचं पारितोषिक पाठवलेलं आहे. दरम्यान यशस्वी रेड 1 गुण परततोय आणि पुन्हा एकदा त्रुटिक काळ घेतोय तो म्हणजे शिवाई बांधड. पुन्हा एकदा शिवाईकडून जंगम. आणि आता मात्र जंगम 1 तास मागे परततो, त्याला प्रत्युत्तर जय बजरंग रोहाकडून 1 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू शिवाईच्या प्रांगणात. 7-1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा रिक्त असता मागे वरतो जंगम थर्ड राईडच्या माध्यमातून आणि त्रुटिक काळ घेतोय तो म्हणजे जय बजरंग रोहा वर्सेस शिवाई बांधण अलिबाग. रोहा अलिबाग असा हा शेवटचा अंतिम थरार आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि आता मात्र बाद. रायडरला बोनस मिळतोय तर शिवाई बांधणला 1 गुण मिळतोय. पुन्हा एकदा जंगम थर्ड राईड करो या मरो अशी स्थिती या थर्ड राईडची असते. आणि आता दोन्ही साईडला 1-1 गुण मिळतोय. गुणफळ 12-6 दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय. नवतरुण भागवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त या गावात ही कबड्डी स्पर्धा संपन्न होते. या स्पर्धेतला शेवटचा सामना आपल्या समोर स्पर्धेसाठी अनेकांचं सहकार्य लाभलं आणि स्पर्धा संपन्न होते. तर सामना चालू होतोय. सहा 12 असा गुणफळक. दोन्ही संघ थर्ड राईड खेळतात. थर्ड राईड करूया मरो 6-1 अशी लढत. आणि पक्कड आणि शिवाई बंडल सुद्धा थर्ड राईड. स्वतः जंगम यशस्वी रायडर सुपर टॅकल साठी संधी जय बजरंग रोहाला. एक यशस्वी रायडर या स्पर्धेतील जंगम आणि सुपर टॅकल 2 गुण मिळतात. ते म्हणजे बजरंग रोहाला. मेडिकल टाइम ऑफ. तर मग सामना चालू होतोय. बजरंग रोहाचा खेळाडू शिवाच्या प्राणात आणि पुन्हा रिक्तास्त मागे परत त्याला प्रत्युत्तर बजरंग रोहाकडून.
पुन्हा एकदा शिवाई बांधवडून 10 नंबरचा खेळाडू बजरंग रोहाच्या प्रांगणात आणि यशस्वी रेड घेऊन परततोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा त्रुटी काळ घेतोय तो म्हणजे बजरंग रोहा. हा त्रुटी काळ मित्रांनो असा असतो, या त्रुटी काळात संघ मीटिंग घेतोय आणि काय तर नवीन निर्णय ठरवून नवतरुण बागवाडी यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा साकारते. पुन्हा एकदा जय बजरंग रोहाचा 8 नंबरचा खेळाडू शिवायच्या प्रांगणात 7-1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर रेड, यशस्वी रेड म्हणता येईल. पंच डिसिजन देतील मित्रांनो. पंच आमचे अचूक निर्णय देत आहेत. पुन्हा एकदा जंगम शिवाई बांधणकडून आणि पुन्हा एकदा यशस्वी चौडा रायडर बाद. पुन्हा एकदा जय बजरंग बेल्लीकडून यशस्वी रायडर वारंवार चढाई करतो तो मग यशस 1 नंबरचा खेळाडू बजरंग रोहाकडून शिवाईच्या प्रांगणात आणि पुन्हा एकदा त्रुटी कळते तो शिवाई बांधण 8-18 असं गुणफळ. सामना चालू होतोय. शिवाई बांधणकडून 10 नंबरचा खेळाडू बजरंग रोहाच्या प्रांगणात. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 8-18 10 गुणांची आघाडी बजरंग रोहाकडे. दरम्यान यशस्वी रेड 1 घेऊन परततोय. त्याला प्रत्युत्तर बजरंग रोहाकडून 1 नंबरचा खेळाडू शिवाईच्या प्रांगणात. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. आणि पकड मेडिकल द्या. थोड्याच वेळात आपल्या समोर या चषकाचा मानकरी समजेल. या स्पर्धेचा मानकरी थोड्याच वेळात आपल्या समोर थर्ड राइट
शेवटचे 4 मिनिट्स. आणि पुन्हा एकदा यशस्वी रेड्स. पुन्हा एकदा त्रुटी काळ शिवाई बांधण. शिवाईकडून 5 नंबरचा खेळाडू बजरंग रोहाच्या प्रांगणात अर्थातच 7-1 अशी लढत अंतिम थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रिक्त असताना मागे परतोय त्याला प्रत्युत्तर. खरोखरच हा बजरंग रोहाचा यशस्वी रायडर आपल्या समोर ज्याने आपल्या संघाला आतापर्यंत या सामन्यात आणून ठेवले आणि सामना संपला शेवटचे 3 मिनिटे. एक गुण घेऊन परततोय. बोनस घेऊन परततोय. पुन्हा एकदा शिवाई बांधणवडीतील लोणचं भुजा आणि बजरंग रोहाने पुन्हा एकदा त्रुटिक काळ घेतलेला आहे. नवतरुण भागवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आज या भागवाडी गावात या स्पर्धेचा अंतिम सामना आणि दरम्यान सामना चालू होतोय. जंगम शेवटचे 2 मिनिटं सामना संपला. दरम्यान 1 गुण घेऊन परततोय बजरंग रोहाकडून. शेवटचं मिनिट सामना संपल्यासाठी शेवटचं मिनिट. पुन्हा एकदा छोटी मूर्ती कीर्ती मोठी असा हा बजरंग रोहाचा खेळाडू शिवाईच्या प्रांगणात. शेवटचे काहीशी क्षण या सामन्यातले. पुन्हा एकदा रिक्त असते मागे परतो त्याला एक प्रत्युत्तर शिवाई बांधणकडून. आणि सामना संपलेला आहे. अंतिम सामना संपलेला आहे आणि या सामन्यामध्ये जय बजरंग रोहा हा संघ विजयी झालेला. विजय संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघ सुद्धा अभिनंदन. आणि या सामन्याचा आणि स्पर्धेचा मानकरी ठरतो तो म्हणजेच जय बजरंग रोहा. डीजे